राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत आणि पक्षाकडून अपमानाची वागणूक मिळतेय। या संदर्भामध्ये छगन भुजबळ यांनी उच्चार केलेले आहेत। भुजबळांवरती अन्याय होतोय असं समर्थकांचं म्हणणं आहे। दरम्यान आज भुजबळांनी पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। काय सांगाल, काय एकंदरीत भुजबळ साहेबांनी आपल्याला काय नेमकं सांगितलं? साहेबांनी सांगितलं की आता ते प्रमुख कार्यकर्त्यांशी, जिल्ह्यातल्या पक्षाच्या समता परिषद कार्यकर्त्यांशी बोलले, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि इथून ते येवल्याला गेले, मतदारसंघात कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत आणि उद्या परत इथल्या एका मंगल कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेऊन त्यांच्याशी बोलून त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतील ते आणि त्याच्यानंतर भूमिका ठरवू असं म्हटले। खरं तर अजित पवारांच्या सोबत राहायचं नाही असा सूर एकंदरीत या बैठकीमध्ये आहेत। कार्यकर्त्यांनी जो आहे तो मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय साहेबांना, काय वाटतंय? नाही, असं नाही अजितदादांना उलट आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे की भुजबळ साहेबांचा समावेश होणं हे जिल्ह्याच्या, राज्याच्या ओबीसी लोकांच्या दृष्टीने गरजेचं आहे, अशा प्रकारच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळे अजितदादांच्या विरोधात काही भूमिका कोणी बोलला असं मला वाटत नाही त्या ठिकाणी। राज्यसभेवर जाण्यासाठी देखील ऑफर दिलेली आहे पक्षाने असं देखील म्हटलं जातं, काय वाटतं आपल्याला? अजून काही पक्षाकडून अधिकृत जाहीर करण्यात आलेलं नाहीये, पण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असं बोलण्यात आलेलं होतं असं आहे। पण तरी पण साहेब जो निर्णय घेतील त्यानंतर सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत उभा राहतील। भुजबळांनी कुठेतरी एकंदरीत पक्षातून बाहेर पडावं असं देखील म्हटलं जात आहे। अजितदादांची साथ सोडावी असं देखील सूर आपल्या बैठकीत झाल्याचं म्हणताय, नेमकं काय सत्यता आहे? नाही, ते जरी लोक म्हणत असतील ही भावना आहे, पण साहेबांनी ते न करता तिथूनच आपली दिशा आखावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि पक्षातून बाजूला जाऊन काही होऊ शकत नाही। आणि कार्यकर्त्यांची ठीक आहे, साहजिक भावना वाटते, साहेबांचा एवढा अपमान झाल्यामुळं लोकांना तसं साहजिक वाटण्यासारखं असतं। अपमान नेमका कोणाकडून झाला काय वाटतं? अपमान तसं पाहिजे तर पक्षाकडूनच झाला आहे की अजितदादांनी साहेबांना मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे नव्हतं अशी सगळ्यांची इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।